तुम्हाला तर माहिती आत्ता सोन्याची किंमत काय आहे. सोनं कसं बनतं? आगीतून तावून सुलाखून त्या धातूची किंमत जेव्हा बनते तेव्हा त्याचं सोनं तयार होतं. तसंच राजांनो, तुम्ही पण काय आहेत? मला फक्त शेतकऱ्यांसाठी सांगायचं आहे. शेतकरी आत्ता भरपूर संकटांना सामना देतोय. जसं की हे पीक पिकवलं, ते बाजारात आणलं, त्याचा मोलभाव करणारे सुद्धा एक दलाल असतात. चला मान्य आहे ही गोष्टच, पण शेत पिकवताना तुम्ही बघितलं शेतकऱ्यांना किती संकटांना सामना करावा लागतो. बियाणांपासून खतपासून शेतात नांगरणीपासून सर्व ते शेतकऱ्यांना उभा करायचं असतं. शेतकऱ्यांसाठी कुणी धावून असं कर्ज वाटप करत नाही. तुम्ही बघितलं शेतकऱ्यांसाठी काय केलेलं आहे. जसं की एखादा प्रकरण करायला गेले, तुम्ही विहिरीचं प्रकरण करायला गेले, काय केलं शेतकऱ्यांसाठी? लगेच अधिकारी त्यातूनच पैसे खाण्याची भूमिका बजावतो. चला मान्य आहे त्यांना पण शेतकऱ्यांनी देऊ केलंय, पण शेतकऱ्यांच्या हक्काचंच हे का? सध्या शेतकरी या वर्षात पण तुम्ही बघितलं किती संकटांना सामना केलाय. इथून मागं दुष्काळ होता, पाण्याची सोय नव्हती. यावर्षी इतका पाऊस पडला की शेतकऱ्यांचा अख्खा संसारच उद्ध्वस्त झालाय. शेतकऱ्यांची शेती वाहून गेली, त्यांचे गुरं वाहून गेलेत, शेतकऱ्यांचे अख्खे घरं संसार उद्ध्वस्त होऊन गेलेत. काहीच राहिलं नाही शिल्लक. आणि दिवाळी आज आहे. तुम्ही बघितलं शेतकऱ्यांसाठी काय करायचं अशा शेतकऱ्यांनी? सरकारने धोरणं आखले, त्यांच्यासाठी पैसे उभा केले, त्यांच्यापर्यंत पैसे पोहोचले. अरे अख्खे सर्व लुटले गेलेल्यांना तुम्ही ते देऊ मदत करताय. चांगली गोष्ट आहे. सरकारने कमीत कमी इतकं धोरण आखलं. शेतकरी एवढं सर्व करून धैर्याने आणि सामर्थ्याने तुमच्यासमोर उभा आहे. तो कसा किती संकटांना, मग कोण आहे खरं सांगा सोनं? हा शेतकरीच म्हणजे सोनं आहे. मित्रांनो, न हारता न खचता पुन्हा धैर्याने उभा राहा, पुन्हा संसार उभा करा. आणि तुम्हाला ही रील तुमच्या अशा मित्रांना शेअर करा की जे तुम्ही धैर्याने आणि खचलेले शेतकरी त्यांना पुन्हा उभा राहायची उमेद द्या. आणि म्हणूनच सांगतोय, हा शेतकरी हाच सर्वांचा राजा आहे. म्हणूनच म्हणतात जय जवान जय किसान. धन्यवाद.